ह्या जागतिक महामारीच्या काळात आपण आजारी आणि पीडितांसाठी शिवाय जे भय आणि चिंतेने ग्रासलेले आहेत
अशा आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. आघाडीवर कार्यरत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि हॉस्पिटलचे कर्मचारी, काळजीवाहू कामगार, कुटुंबाचे सदस्य, मित्र परिवार आणि अपरिचित व्यक्ती यांचे आभार मानित असताना आपण त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्य आणि सदृढतेसाठी प्रार्थना करूया. कुठलाही निर्णय घेण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी निस्वार्थीपणे आणि मोठ्या औदार्याने निर्णय घ्यावेत. आपण वैज्ञानिकांसाठी प्रार्थना करूया की त्यांनी करोना व्हायरसचा नाश करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि त्यातील प्राणघातक शक्तीचा पराभव करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आपण धरणी मातेसाठी प्रार्थना करूया. ही आम्ही केलेल्या तिच्या विध्वंसाच्या यातनामधून ती मुक्त व्हावी आणि आम्ही परमेश्वराच्या निर्मितीचे सौंदर्य आणि विविधता यांची पुनर्रचना करीत असताना निसर्गापासून शोधावे की या विषाणूचा प्रतिकार कसा करावा आणि स्वतःचे व आमच्या जीवनशैलीचे नूतनीकरण कसे करावे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो की जेणेकरून आम्ही हतबल न होता सावधगिरी बाळगावी, सर्वात कमकुवत आणि सर्वात असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक जबाबदारीचा स्वीकार करावा, एकत्र जोडण्याचे, काळजी दर्शविण्याचे आणि सामाजिक करुणेचे सर्जनशील मार्ग शोधावेत. ज्यांचे सर्वाधिक गंभीर नुकसान झाले आहे अशा लोकांच्या मदतीसाठी मार्ग तयार करावे. हे संकट दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत आणि या अनुभवातून ऐकावे व शिकावे. श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने आपण आपल्या जीवनाच्या व आशेच्या परमेश्वराकडे दया आणि आरोग्यासाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.
सुरुवातीची प्रार्थना. हे प्रेमळ आणि पवित्र परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की आम्ही परिपूर्णतेत व आनंदात राहावे. या घटकेला आम्ही आमच्या जगाचे सामूहिक दुःख, प्रार्थना आणि आत्मविश्वास यामध्ये धरून ठेवतो. गमावलेल्या अनमोल जीवाबद्दल आणि असुरक्षित जीव धोक्यात आल्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. अनिश्चित भविष्यासमोर उभे राहून आम्ही स्वतःसाठी आणि आमच्या शेजाऱ्यासाठी वेदना व्यक्त करतो. आम्ही प्रार्थना करतो की भीती नव्हे तर प्रेम व्हायरल होऊ दे. आमच्या नेत्यांनी विवेकबुद्धीने निवड करून स्वतःला सुरक्षित करून सामुदायिक भल्यासाठी झटावे म्हणून त्यांना प्रेरित कर. सामाजिक अंतर राखण्यास आम्हाला मदत कर आणि आत्मीयता व एकता यामध्ये एकत्र येण्याचे नवीन आणि सर्जनशील मार्ग आम्हाला प्रकट कर. तुझ्या विश्वासू उपस्थितीवर दृढ विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला निमंत्रित कर. तू परमेश्वर, तू आमचा अवेर करत नाहीस. तू पवित्र आत्म्यामध्ये नवीन जीवन आणि आत्मा घाल. हा पवित्र आत्मा आम्हामध्ये वस्ती करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत मत्तईच्या शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून त्याने लागलेस शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर चारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला.
शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवांतून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. यावर्षी कोरोना व्हायरस महामारी जिने आपल्या जगाला अधिक घट्ट पकडून ठेवले आहे, ह्याचा सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे अविश्वसनीय भीतीचे वातावरण. या अदृश्य व्हायरस शत्रूमुळे आपण एकमेकांना घाबरू लागलो आहोत. आपले दैनंदिन कार्यक्रम चालू करण्यासाठी आपण घाबरत आहोत. कामाला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, किराणा दुकानात आणि चर्चमध्ये जाण्यासाठी आपण घाबरत आहोत. या भीतीने आपल्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नातेसंबंधातील जवळीकता नष्ट केली आहे. याचा परिणाम म्हणजे नैराश्य, गैरवर्तन, आत्महत्या आणि निराशेचे इतर पुरावे ह्यांची आपल्या संस्कृतीमध्ये वाढ झाली आहे.
जेव्हा कुटुंबातील सदस्य आपल्या प्रियजनाबरोबर त्यांच्या गरजेच्या वेळी रुग्णालयात आणि काळजी केंद्रात त्यांच्याबरोबर राहू शकत नाही, हे हृदयद्रावक आहे. आपल्यामध्ये विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी योजिलेल्या सर्व उपायांना प्रोत्साहित केले जाण्याची आवश्यकता असताना त्याच्या अंतर्गत जे चालू आहे त्या विश्वासघातकी भीतीची देखील आम्ही दखल घेतो. भीती पक्षघाती आहे. हे आम्ल आपल्या आयुष्याची रचना बिघडविते आणि म्हणूनच संत योहान आपल्या पहिल्या पत्रातील 4थ्या अध्यायातील 18व्या ओवीमध्ये सांगतो, भीतीमध्ये शासन आहे. भीती बाळगण्याचे चुंबकत्व आहे. जेथे आपण ज्याला घाबरतो ते नष्ट होईल. उघडपणे इयोबाला नेहमीच भीती वाटत होती की तो आपले आरोग्य आणि संपत्ती गमवेल आणि म्हणूनच इयोबाच्या पुस्तकातील 3ऱ्या अध्यायातील 25वं चरण आणि 9व्या अध्यायातील 28वं चरण ह्यामध्ये आपण ऐकतो की इयोब म्हणाला, ज्या गोष्टीची मला जास्त भीती वाटत होती तेच माझ्यावर आले आणि मला त्याचे भय वाटले, तेच माझ्या बाबतीत घडले. मित्रांनो, आपण गुप्तपणे ज्या गोष्टीला भीतो त्याकडे आपणाला अधिक संवेदनाक्षम बनविण्यासाठी जर भीती आपल्या शरीराचे रसायनशास्त्र बदलत असेल तर मला आश्चर्य वाटते. तिमोथेला पाठवलेल्या 2ऱ्या पत्रातील 1ल्या अध्यायातील 7व्या चरणामध्ये संत पौल लिहितो, कारण देवाने आपणाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपण आता जे अनुभवत आहोत ते जर आपणास देवाने दिले नाही तर ही भीती कुठून येते आहे? तो या कठीण काळामध्ये आम्हाला समजूतदारपणा देईल. ख्रिस्त लोकांचा एकमेकाबरोबर आणि देवाबरोबर समेट करण्यासाठी आला होता. म्हणूनच भिवू नका हे वाक्य 365 वेळा बायबलमध्ये वापरण्यात आले आहे. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एकदा हे स्तोत्रामध्ये असंख्य वेळेला वापरण्यात आले आहे आणि ते येशूच्या कार्याचे स्तुतिगीत होते. आपल्या मनात निरोगी विचार भरण्यासाठी आपल्याला काहीतरी आणि स्वतः बाहेरील
कुणाची तरी गरज आहे. आपल्या भीतीचे उत्तर आहे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचे अस्तित्व. ते फक्त एक प्रार्थना दूर आहेत. आपण नैराश्य, निरुत्साह व नकारात्मकतेला बळी न पडता आपणास आपली शक्ती बळकट करण्याची गरज आहे. तसेच अडथळ्यांना तोंड देताना अधिक संवेदनक्षम बनण्यासाठी व इतरांनाही बळकट होण्यासाठी मदत करावी, म्हणून या संधीचा आपण एकत्र उपयोग करूया. महामारीच्या काळामध्ये मध्यस्थीची प्रार्थना. आपल्या संपूर्ण अंतकरणानं आणि मनानं देवावर विश्वास ठेवून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया, कारण तो आपली प्रार्थना ऐकतो आणि आपले अश्रू पाहतो. आपला प्रतिसाद: हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. हे शाश्वत प्रेमळ परमेश्वरा, या महामारीने जगावर प्राणघातक विषाणूचा वर्षाव केला आहे. तुझ्या लोकांकडे दयादृष्टीनं पहा. आजारी लोकांना बरं कर. जे मरणोन्मुख आहेत त्यांना वाचव. मृतांना चिरंतन शांती दे आणि दुःखितांचे सांत्वन कर. प्रतिसाद: हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक.
सर्व सृष्टीच्या परमेश्वरा, आम्ही प्रेम, न्याय, स्वातंत्र्य आणि शांती यांनी शासित एक लोक असावेत ही तुझी इच्छा आहे. आमच्यामधील विघटनाच्या भिंती पाडून टाक, म्हणजे आम्ही समंजसपणा, ऐक्य आणि एकता या फुलाची बांधणी करावी. एका आत्म्यामध्ये एक शरीर होण्यासाठी आम्हाला एकत्र आण आणि या महामारीच्या काळामध्ये आम्हा सर्वांना एकमेकांच्या प्रोत्साहनाची आणि मदतीची आवश्यकता आहे याची आम्हाला जाणीव करून दे. प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. कोविड-19च्या विरोधात आघाडीवर राहून लढा देत असलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व वैद्यकीय व आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांना तुझी दैवी संरक्षण लाभू दे. आजारी लोकांची काळजी वाहत असताना ते या विषाणूच्या संपर्कामध्ये येत आहेत व त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. म्हणून त्यांना तुझी विपुल शक्ती बहाल कर. आपला प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. जगभरचे शास्त्रज्ञ, रोगप्रतिकारक तज्ज्ञ आणि औषधांची निर्मिती करणारे यासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी प्रभावी आणि जोखीममुक्त औषधे व लस शोधण्यासाठी अविरतपणे कार्य करणे सुरू ठेवावे. ज्याने जग आणि त्यातील प्रत्येक गोष्ट निर्माण केली आहे त्याच्याकडून दैवी मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि ईश्वरी बुद्धिमत्तेवर अवलंबून राहण्यासाठी त्यांना ज्ञान व नम्रता बहाल कर. प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आम्ही वृद्धासाठी, जे अगोदरच आजारी आहेत आणि लहान मुले जी विषाणूजन्य संक्रमणाने सर्वाधिक असुरक्षित आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रणाली बळकट करण्यासाठी त्यांनी सामाजिक अंतराद्वारे आणि आरोग्यविषयक वागणुकीद्वारे सावधगिरी बाळगावी
म्हणून त्यांना सक्षम कर. प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आमच्या राजकीय नेत्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी राजकीय पक्षपात बाजूला सारून समाज हितासाठी एकत्र काम करावे. तळागाळातील लोकांचा आक्रोश त्यांच्या खाणी पोहोचावा व पीडित लोकांसाठी त्यांची अंतःकरणे दयेने भरून यावीत म्हणून त्यांना मदत कर. स्वहितापेक्षा सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देऊन उत्तम आणि न्याय्य निर्णय घेण्यास त्यांना सक्षम कर. आपला प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आमचे धार्मिक नेते आणि जे सर्व अधिकारपदावर आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की जसे आपण आणि ख्रिस्त एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. या महामारीच्या काळात त्यांनी एकमेकाची काळजी घ्यावी आणि त्यांच्या शब्दांतून व कृतीतून परमेश्वराचे प्रेम इतरांना द्यावे. याकरिता आपण प्रार्थना करूया. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. जे लोक सामाजिक अंतर पाळतात, मुखपट्टी घालतात, वारंवार हात धुतात आणि विषाणूचा प्रसार होऊ नये व संक्रमण रोखण्यासाठी सर्व प्रकारची सावधगिरी बाळगतात, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. दुःखाला आम्ही जीवनाची शिस्त म्हणून स्वीकारावे म्हणून आम्हाला मदत कर. प्रतिसाद. हे प्रभो दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आम्ही संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करतो की आपल्या सार्वजनिक कहणण्यामध्ये आपण एका नवीन जगाचा जन्म पाहू शकतो, जेथे प्रेम आणि न्याय एकत्र भेटतात, जेथे स्वातंत्र्य आणि नीतिमत्व एकमेकांचे चुंबन घेतात. आम्ही प्रार्थना करतो की देवाचे राज्य आपल्या ओठावर व आपल्या अंतःकरणामध्ये असावे, जे द्वेष आणि स्वार्थाचा प्राणघातक विषाणू नव्हे तर प्रेम, दया आणि करुणेचा जीवन देणारा विषाणू पसरवेल. हे प्रभो, आमचा न्याय निवाडा करू नको,
तर आम्हाला तुझे क्षमादान दे, म्हणजे आम्ही आमच्या अंतःकरणाला तुझे नियमशास्त्र पाळण्यास प्रवृत्त करू आणि येशूने जशी आमच्यावर प्रीती केली तशी प्रीती एकमेकावर करण्यास आम्ही पात्र ठरू. आम्ही एक प्रकारचे लोक व्हावे अशी तुझी इच्छा आहे. त्याप्रमाणे या महामारीमुळे आम्ही सर्व एक होवोत. ही प्रार्थना आम्ही ज्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे आणि जो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग राज्य करतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. समारोपाची प्रार्थना. हे मरिया माते, तारण आणि आशेचे चिन्ह म्हणून आमचा मार्ग तू नेहमीच उजळतेस. हे आजारांचे आरोग्य, क्रूसापाशी विश्वासाने स्थिर राहून येशूच्या दुःखामध्ये तू सहभागी झाली होतीस. आम्ही स्वतःला सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रेमळ माते, आमची गरज तुला ठाऊक आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की गालिलेयातील काना गावी जशी तू मध्यस्थी केली तशी मध्यस्थी तू आम्हासाठी आजही करशील. जे आजारी आहेत, जे अशक्त आहेत, जे मरण पावले आहेत, अशा सर्वांसाठी तुझा पुत्र येशू दैवी आरोग्यदाता ह्याच्याजवळ तू मध्यस्थी कर. इतरांच्या आरोग्याची व सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली आहे आणि आजारांना बरे करण्यासाठी जे झटत आहेत त्यांच्यासाठी देखील मध्यस्थी कर. हे दैवी प्रेमाच्या माते, पित्याच्या इच्छेचे अनुपालन करण्यासाठी आणि येशू ज्याने आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाकडे नेण्यासाठी आमच्या वेदना स्वतःवर घेतल्या आणि आमची दुःखे वाहिली,
त्याने जे सांगितले आहे ते करण्यासाठी आम्हाला मदत कर. हे देवाच्या माते, तुझ्या संरक्षणाखाली आम्ही आश्रय घेतो. आमच्या गरजानुसार आमच्या विनंत्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तर हे गौरवशाली माते, सर्व धोक्यापासून आमचे नेहमीच रक्षण कर. आमेन. आमेन.
वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. तर आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करण्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. जेणेकरून तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. आणि तू जो एकच खरा देव आहेस, त्या तुझ्या आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलं त्यालाही सर्वांनी ओळखावं. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्शिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बाळशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिलीस,
ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख मरण्याचे आम्हासाठी स्मरण ठेवलं आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त याची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावीत की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आम्हामध्ये भोगसावयासे कर. म्हणून आम्ही तुला विनंती करतो, जो तू युगानिक जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो, आल्ताराच्या अति पवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो, अति पवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचं नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो, संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो. भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार.
जय